विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम आणि मेंडेलीवचा आवर्ती नियम अभ्यासला. मेंडेलीवच्या आवर्ती नियमाचा उपयोग करून मेंडेलीवची आवर्त सारणी अभ्यासली आणि मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील गुण कोणकोणते यावर चर्चा केली. आज आपण मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी, आधुनिक आवर्ती नियम, आधुनिक आवर्त सारणीची रचना आणि आधुनिक आवर्त सारणीतील गण व इलेक्ट्रॉन स्वरूपन तसेच आवर्त व इलेक्ट्रॉन स्वरूपन यांचा एकमेकांशी असलेला संबंध यावर त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर पहिला मुद्दा बघा, मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये कोबाल्ट व निकेल ह्या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलीवच्या आवर्त सारणीत संदिग्धता होती. कोबाल्ट आणि निकेल सारखे जे काही मूलद्रव्य आहेत, ह्या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये संदेह होता, संदिग्धता होती, त्या ठिकाणी क्लिअरिटी नव्हती. आणि मग मेंडेलीवने आवर्त सारणी मांडली. त्यानंतर खूप कालावधीनंतर समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे गुणधर्म समान तर अणुवस्तुमान मात्र भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलीवच्या आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यायची हे एक मोठे आव्हान मेंडेलीव समोर त्या ठिकाणी उभं राहिलं. वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची जी काही मांडणी होती ती अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलेली होती, परंतु ही वाढ नियमित नसल्या कारणाने दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये अजून किती मूलद्रव्यांचा नेमका शोध लागेल याचं भाकीत करणं मेंडेलीवच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हतं. हायड्रोजनचं स्थान त्या ठिकाणी थोडं संदिग्ध होतं. हायड्रोजन हा हॅलोजनशी म्हणजे 7व्या गणाशी साधर्म्य दर्शवतो. जसे हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे, तर फ्लोरीन आणि क्लोरीन ह्या मूलद्रव्यांचे सुद्धा रेणुसूत्रे अनुक्रमे F2 आणि Cl2 असे थोडे त्या ठिकाणी समान आहेत. तसेच हायड्रोजन व अल्क धातू म्हणजे गण 1 यांच्याशी रासायनिक गुणधर्म मध्ये साधर्म्य दाखवतो. हायड्रोजन व अल्क धातू म्हणजे सोडियम, पोटॅशियम इत्यादी यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्यासोबत केलेल्या संयुगांच्या रेणुसूत्रांमध्ये सुद्धा समानता त्या ठिकाणी दिसून येते. आणि वरील गुणधर्मांचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा नेमकी अल्क धातूंच्या गणात ठेवायची म्हणजे गण 1 मध्ये ठेवायची की हॅलोजनच्या गण 7 मध्ये ठेवायची हे मेंडेलीवला ठरवता येत नाही. आणि म्हणून आधुनिक आवर्ती नियम मांडण्यात आला. परंतु हा नियम मांडत असताना काही तत्वे, काही नियम, काही मुद्दे विचारात घेण्यात आले. ते कोणकोणते? तर मेंडेलीवने आवर्त सारणी मांडली तेव्हा विज्ञान जगाताला अणूंच्या अंतरंगाबद्दल माहिती नव्हती. इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यावर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधाचा वेध वैज्ञानिकाला त्या ठिकाणी होऊ लागला. आणि मेंडेलीवच्या आवर्त सारणीत अणुअंक हा केवळ मूलद्रव्यांचा क्रम दाखवत होता. म्हणजे मेंडेलीवने ज्यावेळेस आवर्त सारणी मांडली त्यावेळेस वैज्ञानिक जगाला अणूंच्या अंतरंगाबद्दल कोणतीच माहिती नव्हती. अणूच्या आतमध्ये काय असतं, कोणकोणते पदार्थ असतात याबद्दल कोणालाही त्या ठिकाणी माहिती नव्हती. आणि इलेक्ट्रॉनचा जेव्हा शोध लागला त्यावेळेस अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधाचा वेध वैज्ञानिक त्या ठिकाणी घेऊ लागले आणि त्यामुळे त्या ठिकाणी अणुअंकाला महत्त्व प्राप्त झालं. परंतु मेंडेलीवच्या आवर्त सारणीत अणुअंक हा फक्त मूलद्रव्याचा आवर्त सारणीतील क्रमांक त्या ठिकाणी दाखवत होता. सन 1993 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले यांनी एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगांनी दाखवून दिले की मूलद्रव्यांचा अणुअंक Z म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार किंवा त्याच्यातील प्रोटॉनची संख्या होय.
आणि प्रोटॉनची संख्या हा एक अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म मूलद्रव्याचा असतो याची जाणीव वैज्ञानिकांना झाली. त्यामुळे अणुवस्तुमानांकापेक्षा मूलद्रव्याचा अधिक महत्त्वाचा गुणधर्म अणुअंक आहे हे लक्षात आले आणि त्यानुसार मेंडेलीवच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला आणि तो खालीलप्रमाणे. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. म्हणजे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे अणुअंक जसजसे बदलत जातात तसतसे आवर्ती फल असतात, म्हणजे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी रिपीट होतात असं ह्या नियमात सांगितलेले आहे. आणि ह्या नियमाचा उपयोग करून आधुनिक आवर्त सारणी म्हणजेच आवर्त सारणीचे दीर्घरूप त्या ठिकाणी मांडण्यात आले. मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण आपल्याला मिळतं ते म्हणजेच आधुनिक आवर्त सारणी होय. अणुअंक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्माचे भाकीत अधिक अचूकपणे करता येतं. मग अणुअंकाला महत्त्वाचा गुणधर्म मानून आधुनिक आवर्त सारणीची जी रचना करण्यात आली, ह्या आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्माचं अचूक असं भाकीत त्या ठिकाणी करता येतं आणि आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप असंही म्हणतात. मेंडेलीवच्या आवर्त सारणीतल्या बऱ्याचशा त्रुटी चुका आधुनिक आवर्त सारणीत नाहीशा झालेल्या त्या ठिकाणी दिसतात. मात्र हायड्रोजनचं स्थान अजूनही आधुनिक आवर्त सारणीत सुद्धा दूर होत नाही. संदिग्धता जशीच्या तशी त्या ठिकाणी राहते. मग आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी आहे? तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत. त्यांना आवर्त असे म्हणतात. 1 ते 7 आवर्त. 18 उभे स्तंभ असून त्यांना 1 ते 18 गण असे म्हणतात. 7 आडव्या ओळींव्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थॅनाइड श्रेणी व ॲक्टिनाइड श्रेणी असे म्हणतात. आणि या 2 श्रेणींसहित आवर्त सारणीमध्ये 118 चौकटी आहेत. म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहेत. संपूर्ण आवर्त सारणी 4 खंडांमध्ये विभागलेली आहे. एस खंड, पी खंड, डी खंड व एफ खंड असे ते 4 खंड आहेत. एस खंडामध्ये पहिल्या व दुसऱ्या गणाचा समावेश आहे. तर 13 ते 18 गण पी खंडात येतात. 3 ते 12 गट डी खंडात येतात. तर तळाशी असलेल्या लॅन्थॅनाइड व ॲक्टिनाइड ह्या 2 श्रेणी एफ खंडामध्ये समाविष्ट आहेत. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्य म्हणतात, तर एफ खंडातील मूलद्रव्यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्य असे म्हणतात. आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शवलेली आहे. या नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दाखवता येतात. नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. तर नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू असून उजव्या बाजूला सर्व अधातू मूलद्रव्ये आहेत. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं असतं यावर आपण थोडंसं त्या ठिकाणी चर्चा करूया. एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडा थोडा फरक असतो. एखादा आवर्त आपण घेतलं म्हणजे आडवी ओळ घेतली तर शेजारी शेजारी जे मूलद्रव्य येतात त्यांच्या गुणधर्मामध्ये थोडा थोडा फरक जाणवतो. मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये मात्र खूपच फरक त्या ठिकाणी असतो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये मात्र समानता असते आणि प्रवणता जाणवते. म्हणजे क्रमाने बदल घडून येताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्ताची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनामुळेच त्या ठिकाणी आहेत. आणि ही जी काही वैशिष्ट्ये आहेत, रासायनिक गुणधर्मांमध्ये समानता, रासायनिक गुणधर्मांमध्ये क्रमशः होत जाणारा बदल, ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या फक्त इलेक्ट्रॉन स्वरूपनामुळे आहेत. मग गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन यांचा एकमेकांशी काय संबंध येतो? पहिला गण या ठिकाणी आपल्याला दिसतोय
हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, शिसियम आणि फ्रॅन्सियम ही सर्व मूलद्रव्ये पहिल्या गणात येतात. या गणाचं वैशिष्ट्य काय आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपण काय सांगतं आपल्याला, ह्या अल्क धातूंच्या कुलातील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. प्रत्येकाच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 1 आहे. तर दुसऱ्या कोणत्याही गणातील मूलद्रव्ये पाहिली तर त्यांच्यासुद्धा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 1 समान असल्याचे तुम्हाला दिसेल. दुसरा गण बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम ही मूलद्रव्ये गण 2 मध्ये म्हणजेच अल्कधर्मी मृदा धातूंच्या कुलामध्ये आहेत. त्यांच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन असतात. यांच्या प्रत्येकाच्या शेवटच्या कवचामध्ये 2-2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून दुसऱ्या गणात येतात. मग यावरून आपल्या असं लक्षात येतं की शेवटच्या कवचात जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढा त्याचा गण क्रमांक त्या ठिकाणी असतो. तसेच गण 17 मधील म्हणजेच हॅलोजन कुलातील फ्लोरीन व क्लोरीन इत्यादी मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचात 7-7 त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन आहेत. कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच त्या ठिकाणी वाढत जाते. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की बाह्यतम कवचाचं इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या त्या गणाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी मानलं जातं. आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण यांचा काय संबंध आहे ते बघूया. ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात येतात. म्हणजे एक कवच असेल तर पहिलं आवर्त, 2 कवच असेल तर दुसरे आवर्त, म्हणजे इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या जेवढी तेवढा त्यांचा आवर्त क्रमांक त्या ठिकाणी असतो. दुसऱ्या आवर्तातील लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कॅल्शियम, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, आपलं फ्लोरीन आणि निऑन ह्या मूलद्रव्यांच्या के व एल ह्या 2 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन भरलेले असतात. बघा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन यांच्या प्रत्येकामध्ये 2-2 इलेक्ट्रॉनचे कवच असतात. त्यानंतर तिसऱ्या आवर्तात येणाऱ्या सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन ह्या मूलद्रव्यांच्या के म्हणजे पहिले कवच, एल म्हणजे दुसरे कवच आणि एम म्हणजे तिसरे कवच अशा 3 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन भरायला सुरुवात होते, तर पुढच्या आवर्तामध्ये आवर्ताची सुरुवात होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते आणि शेवटच्या मूलद्रव्यामध्ये ते कवच भरून पूर्ण त्या ठिकाणी होते. कवचाच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार पहिल्या आवर्तात त्या ठिकाणी 2च मूलद्रव्य असतात. का तर पहिलं जे कवच आहे त्याची इलेक्ट्रॉन धारकता फक्त 2 आहे म्हणून पहिल्या कवचामध्ये 1 आणि 2च इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी सामावून जाऊ शकतात म्हणून त्या ठिकाणी 2च मूलद्रव्ये आहेत. दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्ये आहेत कारण त्यांची इलेक्ट्रॉन धारकता ही 8 आहे आणि तिसऱ्या कवचात इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमानुसार सुद्धा 8च त्या ठिकाणी मूलद्रव्ये समाविष्ट आहेत. मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयुजा कवच कोणते यावरून ठरत असते. मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियेत भाग घेण्याची जी क्रियाशीलता आहे ही त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे म्हणजे त्याच्या बाह्यतम कवचात नेमके किती इलेक्ट्रॉन आहे याच्यावरून त्या ठिकाणी ठरत असते. ह्या दोन्ही बाबींची माहिती आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे स्थान कोठे आहे, कोणत्या गणात आहे, कोणत्या आवर्तात आहे यावरून आपल्याला मिळते.